लातूरच्या देवणी तालुक्यातील एका 6 वर्षाच्या मुलीसोबत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या एका 20 वर्षीय दोषी आरोपीला उदगीर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत कारावास व 50,000 रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे। शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव अल्ताफ महबूब कुरेशी, वय वर्ष 20 असे असून हा महत्त्वपूर्ण निकाल न्यायाधीश डी.व्ही. माटालकर यांनी दिला आहे। 20 जानेवारी 2024 रोजी अल्पवयीन पीडित मुलगी शाळेतून परतल्यानंतर तिच्या घराच्या शेजारीच राहणाऱ्या अल्ताफ कुरेशीने तिला दुकानला जाण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना घडली होती। त्यावरून पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देवणी पोलीस ठाण्यात आरोपी अल्ताफ महबूब कुरेशी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय दंड संहितेच्या विविध कलमांसह पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरील गुन्ह्याचा तपास हा उदगीर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन यांनी वेळेत पूर्ण करून उदगीरच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते। त्यावरून न्यायालयात झालेल्या या सुनावणी दरम्यान 9 साक्ष नोंदवण्यात आली। सरकारी वकील ॲडव्होकेट S.I. बिरादार यांनी न्यायालयात केलेल्या युक्तिवादात सदर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरून 15 एप्रिल रोजी आरोपी अल्ताफ महबूब कुरेशी याला पोक्सो कायद्याच्या कलम 6 अंतर्गत दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। तर न्यायालयाने आरोपीला सुनावलेल्या दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पीडितेला देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत। उदगीर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालामुळे एका 6 वर्षाच्या पीडित मुलीला न्याय मिळाला आहे।